कुक्कुटपालन व्यवसायासाठीच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील कुक्कुटपालक शेतकरी 3 जुलैपासून उपोषण करणार आहेत. पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर हे उपोषण केले जाणार आहे. भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे, खाद्याच्या गोणीवर घटकांचा उल्लेख करणे, कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक असल्याने चुकीच्या पद्धतीने टॅक्स वसुली बंद करणे, सौर ऊर्जा प्रकल्प पशुपालक कुक्कुटपालकांना मंजूर करणे, तसेच एकतर्फी करारनाम्यामुळे कंपन्यांकडून होणारी फसवणूक व पिळवणूक थांबवणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण केले जाणार आहे. महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेतर्फे शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन करीतच याबाबतचे लेखी निवेदन आयुक्तांना दिले. यावेळी अनिल खामकर, विलास साळवी, सर्जेराव भोसले, शरद गोडांबे, नंदू चौधरी तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 250हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की शासनाच्या विविध विभागाला तसेच मंत्र्यांना वारंवार समक्ष भेटून मागण्यांचे लेखी निवेदन देऊन व्यथा मांडल्या. आश्वासनाव्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय या सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे ग्रामपंचायत कर आणि इलेक्ट्रिकचं बिल आणि ज्या गोष्टी गाईडलाईन ज्याच्यावर कंपन्या किंवा बाकीच्या गोष्टी शेतकऱ्याचे शोषण करत आहेत, ती गाईडलाईनचा एक विषय आहे. आणि चौथी सौर ऊर्जा आणि पाचवी जे ते ज्या कंपन्या आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य देतात पोल्ट्रीसाठी, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अन्न घटकांची त्याच्यावर नोंद नसते. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही पैसे भरतो किंवा त्या गोष्टीसाठी आम्ही सगळ्या गोष्टी पोल्ट्रीचा पुढचा व्यवसाय अवलंबून असतो, पण त्याच्यावर कोणताही घटक नसल्यामुळं ते आम्हाला कसे फसवतात. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत. पण पोल्ट्री व्यवसाय हा शेतीचा व्यवसाय असताना 89च्या GR प्रमाणे किमान वेतन कायद्याखाली पोल्ट्री हा शेतीपूरक व्यवसाय न समजता शेती समजण्यात येईल. 1991चा जो कायदा सांगतोय पोल्ट्रीसाठी वापरलेली जमीन ही शेतीसाठीच वापरलेली आहेत असं तो सांगतोय. ह्याच्या पलीकडे जाऊन जो महसूल कायदा तयार केला त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा शेतीच्या लगत किंवा शेतीच्या प्रयोजनाने येणारा व्यवसाय आहे. ह्या व्यवसाय जर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या सगळ्या लगत जर हा व्यवसाय येतो, ह्या कायद्याअंतर्गत कर्नाटक हायकोर्टाने निर्णय दिला आहे की ग्रामपंचायतला पोल्ट्रीचा कर घेण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण हा शेतीच्या प्रयोजनाखाली विषय येतो. जर ह्या सगळे पुरावे जर हा पोल्ट्रीचा शेतीचाच विषय सांगतात, तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला इलेक्ट्रिक बिल ॲग्रिकल्चर का दिला नाही, त्याला ग्रामपंचायत टॅक्स का माफ केला नाही, किंवा सौर ऊर्जा जी 10% अनुदान याच्यावर 90% अनुदान जी सौर ऊर्जा पंप भेटतात, सौर ऊर्जेचे पॅनल भेटते, आम्हाला का दिलेत नाही. एक बाजूला सरकार बोलत आहे पोल्ट्री हा शेतीचाच व्यवसाय आहे, पण दुसऱ्या बाजूनी सरकार हा शेतीच्या कोणत्याही त्याला सुखसुविधा देत नाही. जर आमच्या मागण्या 8 दिवसात अधिवेशनात मान्य नाही झाल्या तर 8 तारखेला नंदू चौधरी, 3 तारखेला नंदू चौधरी असं किंवा आम्ही सगळे सहकारी इथं उपोषणाला ठाम बसणार आहे. जरी आयुक्त साहेब म्हणले असेल तुम्ही आमच्या हातात काय, परंतु 18 महिन्यात 6 आयुक्त बदललेत. ज्या वेळेस ॲक्शन मोडमध्ये आयुक्त येतोय त्याला जरा समजायला लागत याविषयी, तर त्याला लगेच परस्पर या कंपन्यांचे काही मालक असेल किंवा काही मंत्र्यांना मिळून त्याची उचलबांगडी करून त्याला कुठेतरी दुसऱ्या खात्यात टाकतात. म्हणजे ते बी सांगितलं आयुक्त साहेबांना की अनेक ठिकाणी फसवणूक होती, पिळवणूक होती. जो ग्रामपंचायतचा कर आहे तो आम्हाला घ्यायलाच नाही पाहिजे खरं तर. आणि जो पुणे जिल्हा किंवा जी शहराच्या आसपास जी गावं आहे त्या गावांना, म्हणजे आता ह्यांचं चौधरीचं गाव जर बघितलं 7 रुपये टॅक्स आहे पर स्क्वेअर फूट. म्हणजे एवढं बेकार परिस्थिती केलेली. शेतीपूरक व्यवसायाला एवढा टॅक्स नसावा. जसं रायगडमध्ये त्यांच्या शिवणी ऑर्डर काढलेली 13 पैसे कंपल्सरी केली, 13 पैसे किंवा 10 पैसे केली तरीसुद्धा शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आज काही म्हणणे नाही की भरायला तयारी. परंतु तुम्ही व्यावसायिक म्हणून आम्हाला करपट्टी लावली आणि कंपन्यांचं म्हणजे एकतर्फी करारानामा चेक घेणे किंवा फसवणूक करणे अशा अनेक विषय आम्ही त्यांना सांगितलेले आहे. मी विलास मारुती साळवी, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री सचिव. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत जे सरकारी अधिकारी असतील, मंत्री महोदय असतील, राजकारणी लोक असतील, यांना वाटतं की 200 रुपयांनी किंवा 250 रुपयांनी कोंबडी घ्यावी लागली तर हे यातले 100 रुपये तरी शेतकऱ्याला मिळत असतील. पण शेतकऱ्याला यातील 5 रुपये देखील शेतकऱ्याच्या खिशात जात नाही, याची स्पष्ट जाणीव आम्ही पोल्ट्री योद्धामार्फत आयुक्त साहेबांना, मंत्री महोदयांना सगळ्यांना करून दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरा एक गैरसमज आहे की कंपनीवाल्यांनी पसरवलेला आहे की जे पैसे लावतो आम्ही पोल्ट्रीमध्ये ते सगळे आम्ही लावतो आणि शेतकरी फक्त त्याची मेहनत करतात. तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती 70% शेतकऱ्यांचा खर्च झालेला असतो आणि फक्त 30% वर्किंग कॅपिटल लावून पूर्ण फायदा त्याचा ते लोक घेतात आणि त्यातले फक्त किलोमागे 5 किंवा 6 रुपये आम्हाला देतात. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन.
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.